निवडणुका म्हणजे ज्यांच्याकडे राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनीच उमेदवारी मिळवायची। तसेच लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात घराणेशाही पाहायला मिळाली। कोल्हापुरात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा उडाला असून यात एका तरुण उमेदवाराची चर्चा होते। काय आहे या उमेदवाराची कहाणी, त्यासाठी पहा हा व्हिडिओ। कोल्हापुरात पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या उमेदवारानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतले। जन्मतःच अपंगत्व, दोन्ही पाय नाहीत तर एक हात नाही, दुसरा हात कसा बसा साथ देणारा, पण सध्या तो निवडणुकीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करतोय आणि हेच व्हिडिओ कोल्हापुरात व्हायरल झालेत। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ पूर्व पंचायत समितीची निवडणूक जमीर माणकापुरे हा तरुण लढवतोय। 29 वर्षाचे जमीर माणकापुरे यांना जन्मतःच अपंगत्व आलंय। शारीरिक कमतरतेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जमीर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून जमीर घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सध्या व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं। श्री अजितदादा पवार यांना मी दादा यांना श्रद्धांजली अर्पण करून, जे पक्षाने मला महाराष्ट्रामधील पहिला दिव्यांग असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मला दिली, माननीय श्री मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर आत्मविश्वास ठेवला। महाराष्ट्रामधील पहिला दिव्यांग असेल की माझ्यासारख्या दिव्यांगावर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला 7 उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचं मी नक्की सोनं करून दाखवेन। आणि आपल्या पंचायत समितीचे जे गावं आहेत या गावामध्ये पण मतदारांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे। जे दिव्यांगांवर अन्याय किंवा जे काय समस्या आहे दिव्यांगांची, ते दिव्यांगांची समस्या सोडवण्यासाठी मी आतापर्यंत प्रतिसाद बघितला आहे दिव्यांगांचा की भरपूर दिव्यांगांची समस्या येत असतात। जे काही पंचायत समितीमधून जे काही विकास कामाचे धोरणं असेल, की आपल्या रस्त्याचे काम असेल किंवा लोकांच्या समस्या असेल, गटरीचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, त्या पंचायत समिती घरकुल असेल, जिल्हा परिषद शाळा जे काय असेल, त्या तालुका पंचायत समितीमधून जे काय आपली योजना असेल ते लोकांपर्यंत, जे मतदार पंचायत समिती रेंदाळ पंचायत समिती मधून मतदारसंघामधून मी निश्चितपणे हा पोहोचवण्याचं काम करेन। आणि आतापर्यंत जे लोकांनी मला प्रतिसाद चांगलापणे दिला आहे, असाच प्रतिसाद लोकांनी चांगला लढवताना उमेदवाराचा जय पराजय हा नागरिकांवर अवलंबून असतो। अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करताना जमीर मतदारसंघात दिसतायत। बदल घडवण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असते, मग परिस्थिती कशी का असेना आपण लढायचेच, याचाच प्रत्यय जमीर यांना प्रचारासाठी फिरताना पाहून येतो। आता नागरिक चर्चेत आलेल्या जमीर फॅक्टरला विजयी करणार का, हे मात्र निकाला दिवशीच कळणार आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।